मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून नुकसान भरपाईच्या पॅकेजचा आढावा। नुकसान भरपाईसाठी आणखी 11,000 कोटी वितरित करण्याची मान्यता। जाहीर केलेल्या पॅकेजमधून आतापर्यंत 8,000 कोटी वितरित, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यावरून खडाजंगी। सरकारने मदत जाहीर केली पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा मदत आणि पुनर्विकास मंत्री मकरंद पाटील यांचा आरोप। आमच्याकडून मदत पोहोचल्याचा प्रशासनाचा दावा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी लावली नाही, कोणतीच तक्रार नसल्याने चौकशीचा प्रश्नच नाही। काही जण विनाकारण अन्याय झाल्याचं ओरडतात। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्राचे पप्पू असा उल्लेख। आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये, आदित्य ठाकरेंच्या कालच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी बिल्डरकडे 230 कोटी कुठून आले, चौकशी करा, रवींद्र धंगेकरांची मागणी। धंगेकरांचा बढेकर गोखले बिल्डरांनी केलेल्या सर्व कामांचं ऑडिट व्हावं अशी ही भूमिका। माझी लढाई वाईट प्रवृत्ती आणि विकृतींबद्दल आहे, अजून खेळ संपलेला नाही। शिंदेंची परवानगी घेऊन 2 दिवसात आणखी मोठा स्फोट। रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट इशारा। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेबाबत रवींद्र धंगेकर यांचं ट्विट। झालेल्या करारात जर बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झालं असतं तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार असा उल्लेख होता। धंगेकरांचा दावा तर 230 कोटी रुपयांचा पुन्हा एकदा बिल्डरला देण्याचा घाट घातला जाऊ शकतो। धंगेकरांकडून धर्मादाय आयुक्तांविरोधात संशय व्यक्त। गोखले ग्रुपने माघार घेतल्यानंतर आता एचएनडी ट्रस्टही व्यवहार रद्द करण्यासाठी अधिकृत माघार घेणार। धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणी दरम्यान ट्रस्टच्या वकिलांची माहिती। ट्रस्टकडूनही व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार। धर्मादाय आयुक्तांबद्दल तक्रार नाही म्हणता आणि बाहेर वेगळं बोलता। धर्मादाय आयुक्तांनी जैन समाजाचे वकील योगेश पांडेला सुनावलं। माझ्याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज झालाय। माध्यमांतील बातम्यांबद्दल धर्मादाय आयुक्तांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, फडणवीसही आमच्या सोबत उभे आहेत। जैन मुनी गुप्तिनंद महाराजांची प्रतिक्रिया। तर मोहोळ यांनी फसू नये यासाठी विशाल गोखलेंनी व्यवहाराचा त्याग केला, गुप्तिनंदी महाराजांचा दावा। नवनाथ बन यांच्याकडून धंगेकरांचा बावळट नोबिता असा उल्लेख। तर नवनाथ बन पत्रकारितेत काम सोडून पगारी कामावर गेले, ते आपल्या नेत्यांना चांगली हुजरेगिरी करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत का, धंगेकरांचा निशाणा। ऐन आंदोलनाच्या दिवशी बैठक का ठेवता, तुमचा हेतू काय होता, बच्चू कडूंचा सवाल। तर बैठकीला बोलावून आम्हाला अटक केली असती, बच्चू कडूंकडून मुंबईत अटकेची शक्यता व्यक्त। रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडूंचा बैठकीला येऊ शकणार नसल्याचा मेसेज आला। सगळे शेतकरी नेते नागपूरला असल्यानं मागणीपत्र पाठवलं। मागण्यांबाबत ज्या गोष्टींचा सकारात्मक निर्णय घेता येईल तो तातडीने घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। काही वेळातच बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांसोबत नागपूरमध्ये दाखल होणार। मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी। आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार। 5 नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर मोर्चा काढणार, बच्चू कडूंचा इशारा। तर योग्य वेळ हीच आहे, निर्णय घ्या, कडूंचं फडणवीसांना आवाहन। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंगल्याची सुरक्षा वाढवली। बच्चू कडूंच्या शेतकरी प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आजची बैठक रद्द। मागण्यांवरील बैठकीला एकही प्रतिनिधी न आल्यानं आजची बैठक रद्द। निमंत्रण देऊनही बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले आणि महादेव जानकर यांच्यापैकी कुणीही बैठकीला आलं नाही। आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार। 5 नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर मोर्चा काढणार, बच्चू कडूंचा इशारा। तर योग्य वेळ हीच आहे, निर्णय घ्या, कडूंचं फडणवीसांना आवाहन। आमच्यासोबत अनेक दिव्यांग आहेत, पोलीस बळ वापरताना काळजी घ्या, आमचा अंत पाहू नका, बच्चू कडू यांचा इशारा। दरम्यान आंदोलनाला पोलीस आणि काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबा। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवली। बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली। बच्चू कडूंच्या रामगिरी
बच्चू कडूंचा रामगिरीवर जाण्याचा इशारा, बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर रामगिरीवर सुरक्षा वाढवली। गरजेनुसार भाजपला कुबड्या लागतात, गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात। अमित शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा पलटवार। मित्रांची मदत घेणं याला कुबड्या म्हणत नाहीत, संजय राऊत आणि कुबड्या यांचं मात्र समीकरण आहे। राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अजित पवारांचेच काही नेते भाजपच्या वाटेवर, 2029 मध्ये 2 कुबड्यांमध्ये नेते राहणार नाहीत। रोहित पवारांची टीका, तर वापरा आणि फेका ही भाजपची सवय, रोहित पवारांच्या शिवसेनेसह दादांच्या राष्ट्रवादीला टोला। उद्धव ठाकरे भस्म्यारोग झालेला अॅनाकोंडा, 25 वर्षांपासून मुंबईला अॅनाकोंडाचा विळखा। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनी केलेल्या शहांवरील टीकेनंतर हल्लाबोल। उद्धव ठाकरे हे स्वतःच एक अजगर आहेत, चुकीच्या वागण्यामुळे यांनी पक्षासोबत कार्यकर्ते आणि हिंदुत्वाला गिळंकृत केलं। राज्यात कोणताही वाव नसल्यानं उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी भगवा सोडून हिरवा रंग धारण केलाय, त्यांना सरड्याची उपमा देता येईल। शहांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांचं उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना आयत्या बिळावर नागोबा म्हणायचं का? भाजपच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली, आमच्या मेहरबानीवर राज्यात सत्तेत बसलात। उद्धव ठाकरेंनी शहांवर केलेल्या टीकेवर शेलारांचा पलटवार। महायुतीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर अमित शहांच्या महायुतीच्या वक्तव्याचा दुसरा कोणताही अर्थ नाही, बावनकुळेंकडून स्पष्ट। ठाण्यात ठाकरे बंधूंचे बॅनर, महाराष्ट्राचं स्वप्न साकार अशा आशयाचे बॅनर्स। मनसेच्या बॅनर्समुळे राजकीय चर्चांना उधाण, ठाण्यातील नितीन चौकात मनसेची बॅनरबाजी, बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचाही फोटो। मविया आणि मनसे नेत्यांची गुरुवारी बैठक, बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, सपकाळ, राज ठाकरे उपस्थित राहणार। बैठकीनंतर नेत्यांची पत्रकार परिषदही होणार, संजय राऊतांची माहिती। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाची माहिती पोलिसांना शिष्टमंडळानं दिली। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा आणि सभेच्या परवानगीसाठी नांदगावकरांचं पत्र, नांदगावकरांकडून गिरगाव चौपाटी आणि फॅशन स्ट्रीटचा पर्याय। आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक होणार, पुढील नियोजनासंदर्भात आज पोलिसांची चर्चा करणार। मुंबईत होणाऱ्या संयुक्त मोर्चाची नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी, शहरासह जिल्हाभरात मनसेकडून बॅनरबाजी, बॅनरमधून मोर्चासाठी मतदार आणि कार्यकर्त्यांना आवाहन। राष्ट्रवादीचा पुण्यातील विभागीय मेळावा दुसऱ्यांदा रद्द, 1 नोव्हेंबरला मेळावा पार पडणार होता। बेस्टच्या 157 नव्या विद्युत बस गाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याला प्रसाद लाड यांना निमंत्रण नाही। बेस्ट कर्मचाऱ्यांकडून कार्यक्रमाच्या निषेधाचं कुलाबामध्ये बॅनर, मंत्रालयासमोरील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील बॅनर पोलिसांनी काढले। फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, अटकेतील आरोपी बनकरला कोर्टात हजर करणार, आरोपी बनकरची पोलीस कोठडी संपणार असल्यानं कोर्टात हजर केलं जाणार। फलटण प्रकरणातील आरोपी गोपाल बदनेनं मोबाईल लपवला, पोलिसांना शरण येण्यापूर्वी मोबाईल लपवल्याची माहिती, बदनेनं मोबाईल कुठे लपवला याची माहिती अद्याप पोलिसांना दिली नाही। फलटणमधील डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी PSI गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल, वर्दीवर नसलेल्या बदनेकडून रोडवर गाड्या थांबवत चालकांची चौकशी करत असल्याचं समोर। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांकडून फलटणमधील पीडित महिला डॉक्टरला श्रद्धांजली, कॅन्डर मार्च काढत डॉक्टरांनी वाहिली श्रद्धांजली। रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी भाजपची राजकीय खेळी, नारायण राणे आजपासून 3 दिवस जनता दरबार घेणार, चिपळूण, देवरुख, रत्नागिरीत 3 दिवस जनता दरबार घेणार। जनता दरबारच्या माध्यमातून भाजपला ग्रामीण भागातील मतदारांशी कनेक्ट होता येणार। सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, जिल्हा परिषदेच्या 50 पैकी 32 जागांवर शिवसेनेचा विजय होणार, निलेश राणेंचा अप्रत्यक्षरित्या भाजपला इशारा।
सांगलीच्या वसगडेमधील उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला। संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला। यानंतर काँग्रेस नेत्यांकडून पुलाचं उद्घाटनावरून जिल्ह्यात जोरदार चर्चा। राज्यात विविध बांधकामासाठी एमसँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत पत्र। एमसँड युनिट मंजुरीचं शासन अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल। आमदार अभिजित पाटलांकडून सीना माढा योजनेच्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी। अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप। सदर कामांची सखोल चौकशी करण्याचा अभिजित पाटलांच्या सूचना। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर ग्रामपंचायतीसमोर महिलेचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू। महिलेच्या उपोषणाचा असा दुसरा दिवस। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची महिलेची मागणी। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी बीडमधील वडवणी शहर आज बंद। आज शहर बंद ठेवण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांकडून आवाहन। आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी। बीड ते परळी मार्गावर रास्ता रोको आंदोलन। सोलापुरातील 3 माजी आमदारांचा उद्या भाजपत प्रवेश होणार, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा प्रवेश पुढे ढकलल्याची माहिती। अजित पवार यवतमाळमधील पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार। 30 ऑक्टोबरला काँग्रेस नेते प्रवीण देशमुख, अरुण राऊत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। यवतमाळमध्ये काँग्रेसला स्थानिक निवडणुकांच्या आधी मोठा धक्का। माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घरवापसी करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हिना गावितांचा पक्षप्रवेश होणार। हिना गावितांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। मातोश्रीच्या अंगणात भाजपचं शक्ती प्रदर्शन। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह संस्थेच्या अध्यक्षपदाचा दरेकरांचा पदभार स्वीकारणार। कार्यक्रमाचे भाजपकडून मातोश्री परिसरात बॅनर। देवाभाऊंचे पाठबळ हेच स्वयंपूर्ण विकासाचं बळ, बॅनरवर आशय। एकनाथ खडसेंच्या जळगावच्या शिवरामनगरमधील निवासस्थानी चोरी। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेले असताना चोरी। 6 ते 8 तोळ सोनं आणि 35,000 रोख रक्कम चोरीला गेल्याची पोलिसांची माहिती। घायवळ कुटुंबाच्या नावाने जामखेडमध्ये कोट्यवधींची जमीन खरेदी। 50 कोटींची जमीन घायवळनं 1,25,00,000 खरेदी केली। दहशत माजवून जमीन खरेदी केल्याची माहिती। पुणे पोलिसांनी जमिनीची कागदपत्र मिळवली। पुढील कारवाई सुरू। निलेश घायवळला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांच्या हालचाली। निलेश घायवळला ताब्यात घेण्यासाठी लिहिलं पत्र। पुणे पोलिसांचं UK हाय कमिशन सोबत पत्रव्यवहार। पुण्यात बरेच गुन्हे दाखल असल्याचा पत्रात उल्लेख। पुण्यातील गजा मारणे टोळीतील गुंड रुपेश मारणेला अटक। रुपेश मारणेला कोथरूड पोलिसांनी मुळशीमधून अटक केली। गेल्या काही दिवसांपासून रुपेश मारणे होता फरार।